नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारचा आज एक जी आर आलेला आहे. जे कोणी महाराष्ट्रामध्ये शिक्षण सेवक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बाब राहणार आहे. तर कसे ते आपण बघूया. इथे बघा मित्रांनो, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालये, शासकीय विद्यानिकेतने व सैनिक शाळा यांचा समावेश आहे. अशा सर्व शाळांना सन 2000 पासून शिक्षण सेवक योजना लागू आहे. या योजनेतील काही तरतुदींमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत या योजनेनुसार उमेदवारास थेट शिक्षक पदावर नियुक्ती न देता 3 वर्षे कालावधीसाठी मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात येते. या कालावधीत उमेदवारांची सेवा समाधानकारक असल्यास त्यास नियमित शिक्षक म्हणून मान्यता देण्यात येऊन अनुज्ञेय वेतनश्रेणी लागू केली जाते. सद्यस्थितीत विहित पद्धतीने शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीची त्या पदावरील 3 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण होण्यापूर्वी जर अन्य समान अथवा असमान शिक्षण सेवक पदावर नव्याने विहित पद्धतीने नियुक्ती झाल्यास अशा व्यक्तीस पुन्हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करावा लागतो. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील त्यांची सेवा नवीन शिक्षण सेवक पदाच्या 3 वर्ष कालावधीच्या परिगणनेसाठी विचारात घेतली जात नाही. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे पात्रता सिद्ध करून उच्च स्तरावरील शिक्षण सेवक पदावर नियुक्ती मिळवणाऱ्या व्यक्तींसाठी ही बाब काहीशी अन्यायकारक आहे. उपरोक्त अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त शिक्षण यांनी संदर्भ क्रमांक 3 अन्वये शासनास सादर केला आहे. सदर प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असता वित्त विभागाने असे अभिप्राय दिले आहेत की शिक्षण सेवक योजनेचे मूळ धोरण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे असल्याने सदर धोरणामध्ये बदल सुधारणा करण्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या कोणतेही अभिप्राय नाहीत. उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. तर मित्रांनो, शासन निर्णय आज आलेला आहे, काय ते बघूया. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच 100% अनुदानित खाजगी शाळा ज्यांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालय, सैनिकी शाळा यांचा समावेश आहे. त्यातील कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील कोणत्याही शाळेत विहित मार्गाने शिक्षण सेवक पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीची शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होण्याआधी कोणत्याही स्तरावरील व कोणत्याही माध्यमातील पूर्वोक्त कोणत्याही शाळेत शिक्षण सेवक पदावर विहित मार्गाने नव्याने नियुक्ती झाल्यास त्या व्यक्तीस नवीन नियुक्तीच्या अनुषंगाने 3 वर्षाचा पूर्ण शिक्षण सेवक कालावधी लागू राहणार नाही. पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावर त्यांनी व्यतीत केलेला कालावधी विचारात घेऊन केवळ उर्वरित कालावधीसाठी त्याला नवीन शिक्षण सेवक पदाचा कालावधी लागू राहील. मित्रांनो, खूप महत्त्वाचा आणि उपयोगाचा निर्णय आलेला आहे आज, की आपलं जेवढं पण शिक्षण सेवक झालेलं आहे, जर आपण आपलं दुसऱ्या टेट 3 मधून जर आपण दुसऱ्याकडे जात असेल कुठे, तर जेवढं आपलं शिक्षण सेवक झालं ते गृहीत धरल्यात जाणार आहे आणि समोर फक्त आपल्याला जेवढं बाकी राहिलेलं शिक्षण सेवक आहे तेवढं करावं लागणार आहे. सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात ज्या उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी चालू आहे केवळ अशाच उमेदवारांना हा लाभ अनुज्ञेय असेल. मित्रांनो, आज जेव्हा हे निर्णय आला, शासन निर्णय, तेव्हापासून जे शिक्षण सेवक आहेत त्यांनाच फक्त हा जी आर लागू असणार आहे. शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापूर्वी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण होऊन नियमित नियुक्ती झाली असेल अशा शिक्षकांना हा लाभ अनुज्ञेय असणार नाही. एखाद्या उमेदवाराची पूर्वीच्या शिक्षण सेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी 3 वर्ष किंवा अधिक झाला असेल अशा उमेदवारांचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास संपुष्टात येईल व त्यास नियमित वेतनश्रेणी अनुज्ञेय ठरेल. मित्रांनो, वेतनश्रेणी लागू होणार आहे अशा शिक्षकांना. सदर तरतुदीस प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाधा पोहोचेल अशा तरतुदी शिक्षण सेवक योजनेशी संबंधित अन्य शासन निर्णयात असल्यास सदर तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अशा बाधा पोहोचवणाऱ्या तरतुदी त्या मर्यादेपर्यंत निष्प्रभ समजण्यात याव्यात. शिक्षण सेवक योजनेसंदर्भातील अन्य तरतुदी यथास्थिती यापुढेही लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, हा जी आर आपल्याला आज आलेला आहे आणि यामध्ये असे सांगितले आहे की जेवढं पण शिक्षण सेवक झालं असेल ते समोर कंटिन्यू तिथूनच पूर्ण होणार आहे. तर 18 फेब्रुवारी 2026चा जी आर आहे मित्रांनो. जर हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. थँक्यू सो मच.